झोपलेले आहे आणि दहशत निर्माण करून जे कुणाचे बी कसले बी जनावर जे वळून आणलेले यांनी तर हे या गोष्टीला जे कुठंतरी ब्रेक लागला. जे पोलीस होते ते तरी तुमच्या ओळखीचे आहेत का किंवा तुम्ही ओळखता का त्यांना? ते कुठल्या नाही पोलीस बीड शहर पोलीस स्टेशनचे पेडबीड पोलीस स्टेशनचे जे अधिकारी कर्मचारी होते आणि त्या दिवशी जे नेमकं रेग्युलर PI रजेवर होते आणि त्यांच्या जागी असिस्टंट API होते. तिथं बाकीचे जे प्रभारी कुठले तरी जे बाहेरून आलेले प्रभारी त्या दिवशी होते. त्यांचं जे आमची ओळख नाही परंतु ते प्रभारी होते त्या दिवशी आणि त्यांनी असं सगळे कृत्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या झाला असं जे आहे आणि याच्यावर आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही. काय सांगाल तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला होता? 2 दिन पहले जो मोमिनपुर में अवैध गौरक्षकों ने जो पुलिस के साथ मिलकर जो नंगा नाच किया है गौरक्षा के नाम पर, महिलाओं को गाली गलौज की है, बच्चों को उठाकर बाजू किया है, फेंकने की कोशिश की है और उसकी वजह से वहाँ पर दहशत का माहौल है. हालांकि मोमिनपुरा ये बहु मुस्लिम एरिया होने के बावजूद वहाँ पर हिंदू मुस्लिम हम एक साथ रहते हैं. शिव जयंती, बाबा साहब अम्बेडकर जयंती, रामनवमी हम वहाँ पर मनाते हैं. उसके बावजूद भीड़ का और मोमिनपुरे का वातावरण खराब करने के लिए भीड़ जिले के बाहर के गौरक्षक जो अवैध है वो पुलिस के साथ आकर मिलकर जो है तो उन्होंने वहाँ पर नंगा नाच किया है, मोहल्ले का वातावरण खराब करने की कोशिश की है. भीड़ के कोई गौरक्षक उनके साथ नहीं होते हुए भीड़ के बाहर के गौरक्षकों ने आकर जो है तो मोमिनपुरा और भीड़ में वातावरण खराब करने की कोशिश की है. उस सिलसिले में हम सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोग यहाँ पर कलेक्टर ऑफिस और SP ऑफिस के पास जमे हैं. हम माननीय कलेक्टर साहब से भी जो है तो बात करने वाले, डिस्कस करने वाले हैं और कुछ मांगना करने वाले हैं. और इसके बाद जो है हम माननीय SP साहब उनसे भी हम जो है तो डिस्कस करने वाले हैं और उसका सवाल और जवाब हम करने वाले हैं. और जो रक्षक अपने आप को बताते गौरक्षक वो अवैध थे, उनके ऊपर पहले कार्रवाई होना चाहिए. अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई तो हम भी गौरक्षक ही हैं. हम भले ही मुसलमान है, हर मुसलमान जो है तो कत्ल करने वाला ही, जानवर कत्ल करने वाला नहीं होता. जैसे तुम हर मुसलमान के पास जानवर देखने के बाद उसको जो है तो पकड़ के उसको गौरक्षक उसको जो है तो गौ काटने वाला बताते, ऐसा बिल्कुल नहीं है. ये ऐसा नहीं चलेगा. जो अवैध गौरक्षक थे उनके ऊपर सख्ती से सख्त कार्रवाई होना चाहिए, ऐसी हमारी डिमांड है. वरना इसके आगे हम जो है तो हम रुकने वाले नहीं है, हम आंदोलन शुरू करेंगे. मी सर्वप्रथम मुस्लिम बांधवांचे आभारी यासाठी मानतो की आता फारुख पटेल साहेब म्हणजे आणि खुर्शीद आलम साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अनधिकृत लोक अगदी रहिवास असणाऱ्या मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये घुसले आणि ते एका रेडीच्या नावाखाली पोलिसांचं संरक्षण घेऊन ते हे धुडगूस घालू शकले आणि त्यानंतर सुद्धा तिथल्या समाजाने कुठलाही कायदा हातात घेतला नाही, कुठलाही प्रतिकार केला नाही. उलट पक्षी तो अन्याय सहन करून आज जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याकडे तो प्रश्न घेऊन आले आहे. या निमित्ताने बीडचा सलोखा बिघडवण्याचा जो प्रयत्न बाहेरच्या शक्तीकडून होतो आहे, बाहेरच्या लोकांकडून होतो आहे, तो आम्हाला रोखायचा आहे. इथं अनेक हिंदू बांधव सुद्धा या मागणीला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. गोमातेचं नाव घेऊन किंवा गोरक्षक घेऊनचं नाव घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही मुस्लिम बहुल भागामध्ये जाता आणि तिथल्या आता अत्यंत निंदनीय आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे की महिला असताना महिला जिथं झोपलेल्या आहेत, तिथं लहान लहान बालक आहेत, अशा ठिकाणी तुम्ही दुडगुस बांधता. हे कसलं गोरक्षण आहे? म्हणजे माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मी हिंदू आहे, मला नाही हे पटत. आणि आम्ही सगळे बीडमधले हिंदू मुस्लिम आता खुर्शीद आलम साहेबांनी सांगितलं की शिवजयंती असो, भीम जयंती असो, आम्ही सगळेजण सोबत साजरी करणारी माणसं आहोत. त्यामुळे बाहेरून येऊन आणि कोणी राजकीय प्रेरित होऊन जर येणार असेल तर इथला सलोखा त्याला उत्तर देईल. आणि एक गोष्ट मी खूप विनम्रपणे नमूद करू इच्छितो की याच बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये शब्बीर मामूसारखा एक गोरक्षक आहे आणि ज्याला भारत सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असणाऱ्या सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. म्हणून धर्मावरून गोरक्षण, धर्मावरून गोसेवा किंवा धर्मावरून गायीची कत्तल अशा पद्धतीने हे बघितलं नाही पाहिजे. आणि आम्ही सलोखावासी, आम्ही सलोख्याला प्रेम करणारे, सलोखा राखणारे सर्व हिंदू मुस्लिम बांधव या प्रश्नावर सातत्याने एक असू. जर कुणाला असं वाटत असेल की अशा प्रकारची कारवाई करून किंवा अशा प्रकारचं रात्री घुसून बीडमध्ये दंगल घडवायची असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की हे तुमचं पांघरून घेऊन तुमच्या संरक्षणामध्ये हा कावा झालेला आहे. खरं म्हणजे पोलीस अधीक्षक याचं उत्तर द्यायला जबाबदार आहेत. आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न विचारू
की पोलीस अधीक्षकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही कारवाई करत असताना तुम्हाला अनधिकृत लोक घेऊन यायची गरज का पडली, ती लोक तुमच्या सोबत यावीत असं कोणाचं प्रेशर होतं का, किंवा तशा प्रकारची तुम्हाला कोणाचे आदेश होते का किंवा परवानगी होती का, हा प्रश्न आमचा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की ही रेड नाहीये, हा आमच्या सलोख्यावरचा हल्ला आहे. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य ज्यांना ज्यांना देखवत नाही ते अशा प्रकारचा कायद्याचा भंग करून आमच्या सलोख्यावर एक आक्रमण करत आहेत. आणि म्हणून ही रेड आम्ही केवळ कत्तलखान्यावरची रेड समजत नाही, ही रेड आमच्या सलोख्यावरची आहे आणि हा हल्ला आहे, ही रेड नाहीये. जर फक्त पोलीस असते तर ही रेड असते. मात्र पोलिसांच्या शिवाय बाहेर जिल्ह्यातले लोक आली, कसले गोरक्षक आहेत. आमचा बाप आयुष्यभर रान मातीमध्ये काम करताना गायीचा सांभाळ करतो, तो खरा गोरक्षक आहे, शेतकरी खरा गोरक्षक आहे. म्हणून हिंदू मुस्लिम बांधव आम्ही सर्वजण त्या रेडच्या पाठीमागं अंधारातून जो भ्याड हल्ला केलाय त्याचा निषेध करतो. आणि आम्ही या सरकारला विनंती करतो की हा सलोखा कायम ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीला आळा बसवा.